चाहत भाग 2. गेटमधून एकामागोमाग एक अशा 4 गाड्या आत येतात. एका गाड्यातून मयंक खाली उतरतो आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडतो. त्यातून द्योजेश बाहेर येतो. घरात आधीच माहीत होते. लगेच चंदूकाका हा नोकर आतमध्ये सांगायला जातो. त्याची आई म्हणजेच कुसुम इनामदार लगेच आरतीचे ताट घेऊन दरवाज्यात येतात. आई काय हे? तो म्हणतो. काय आहे म्हणजे? आमचा नातू किती दिवसानंतर घरी आला आहे, मग त्याचे औक्षण नको करायला? त्याची आजी म्हणजेच महेश्वरी इनामदार म्हणतात. त्याच्या आजीचे हार्टचे ऑपरेशन झाले होते. तरी पण डॉक्टरांनी सांगितले की आम्ही तर ऑपरेशन केलं आहे, पण त्यांना आनंदी ठेवावे लागेल. तुम्हाला जर त्या जगावे असं वाटत असेल तर त्यांना आनंदी ठेवण्यासाठी त्या जे म्हणतील ते करा. म्हणून तर तो अर्निकासोबत लग्नाला तयार झाला. त्याच्या आजीपुढे त्याचं काहीही चालत नसे. कुसुमने त्याचे औक्षण करून त्याला घरात घेतले. तो देखील दोघींच्या पाया पडला. आजी, तुम्ही झोपला नाही? तुम्ही आता जेवून औषधे घेऊन झोपायला हवं होतं. अरे हो रे, मी रोजच लवकर झोपते, जसे तुला माहीत नाही. तुझे जासूस सांगत असतील ना तुला, ही म्हातारी काय करते, काय खाते, काय पिते. त्यांच्या मागे उभे असलेल्या लेडीज, जी की नर्स होती, तिला बघून बोलतात. आजी, मी त्यांना तुझ्यासाठी ठेवलं आहे, मग तुझ्याबद्दल सांगणार ना? त्यावर आजी त्या नर्सकडे बघून नाक मुरडतात. कुसुम, जा त्याला जेवायला घाल, जेवून आराम करू दे. उद्या दगदग पुन्हा लग्नात होईल त्याची. हो आई. चल द्योजेश, तू फ्रेश होऊन ये, मी जेवण गरम करते. मयंक, तूही फ्रेश होऊन ये. द्योजेश वरती त्याच्या रूममध्ये येतो. तिथे शताक्षी आणि त्यांचे फोटोऐवजी दक्षेचे फोटो लावलेले होते. त्याला माहीत होतं हे त्याच्या आईने केलेले असेल. तो आणि शताक्षीचे लग्न झाल्यावर पहिल्यांदा याच घरात गृहप्रवेश झाला होता. पण तिला इथे राहायचे नव्हते. तिला वाटले तिचा गृहप्रवेश मुंबईतल्या घरी होईल, म्हणून ती नाराज झाली. तिच्या इच्छेखातर त्यांनी मुंबईतल्या घरी देखील तिचा गृहप्रवेश केला. दरवाजाचा नॉक केलेला आवाज येतो. जुन्या आठवणीतून तो बाहेर येतो. चंदूकाका त्याची बॅग घेऊन आले होते. तो त्यांना बॅग आत ठेवायला सांगतो आणि तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. तो खाली येतो तेव्हा त्याची आई डायनिंग टेबलपाशी त्याची वाट बघत असते. त्यांनी त्याच्या आवडीचे जेवण बनवलेले होते. त्या स्वतःच्या हाताने त्याला जेवण खायला घालतात. त्यांना मनातून खूप आनंद होत असतो. तो अर्निकासोबत लग्न करत आहे त्याचा. इकडे अर्निका डोळे बंद करून दक्षेला कुशीत घेऊन झोपत होती. तेवढ्यात तिला तिच्या केसावर मायेचा स्पर्श जाणवतो. ती डोळे उघडते तर तिच्या डोक्यापाशी तिचे बाबा म्हणजेच प्रमोद बसलेले असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येते. त्यांना अर्निकासाठी खूप जीव तुटत होता. बाबा, काय झालं? का रडत आहात? काही नाही बाळा, मला स्वतःचा राग येत आहे. मी तुझा गुन्हेगार आहे. या बापाला माफ कर. जर तेव्हाच मी शताक्षीला खडसावून सांगितलं असतं की तुझं लग्न द्योजेश सोबत नाही होऊ शकत, तर तेव्हा तुझं नि त्याचं लग्न झालं असतं. तू सुखी झाली असती. बाळा, तुला कोणाची दुश्मनी तर ऐकून घ्यावी लागली नसती. बाबा, तेव्हा मीच तर तुम्हाला सांगितलेलं लग्न नाही करायचं म्हणून. मग कशाला उगाच स्वतःवर चिडत आहात? का नको चिडू? मी स्वतःवर मला माहीत असताना तुला द्योजेशचा फोटो बघता क्षणी तो तुला आवडला होता. तरीसुद्धा मी तुझा विचार न करता शताक्षीचा केला. बाबा, आपल्याला कोणालाही माहिती होतं की शताक्षी अशी वागेल. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जा. माझ्याकडे दक्ष आहे, हेच खूप आहे. बाळा, आता तुझे आयुष्य नेहमी सुखाने भरलेले असावे, हेच देवाला माझे मागणे. खूप उशीर झाला. प्रमिला दरवाजात उभे राहून दोघांचे बोलणे ऐकत होत्या. त्या आत येत म्हणतात, हो, आता आपल्या अर्निकाच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. बघाच तुम्ही. हो, मलाही असंच वाटतं, प्रमोद म्हणतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.